जय हिंद. आपण ज्यावेळेस एखाद्या पदाचा अभ्यास करतो ना, त्यावेळेस त्या पदाचा अभ्यास करण्याबरोबर त्या पदाचा सिलेबस काय आहे, ते माहीत असणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट त्यासाठी आपल्याकडे एक रोड मॅप असला पाहिजे, आपली एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे. ज्यावेळेस या 3 गोष्टी आपल्यासोबत असतील ना, त्यावेळेस प्रिपरेशन करणं, त्यावेळेस ते एक्झाम टॅग करणं फार सोपं जातं. आज करंटला जर बघितलं गेलं ना, आपण ह्या क्षणाला नाही का 3 सीरीजचा 1-2 सीरीजचा ना इथून पुढे कंटिन्यूअसली स्टार्ट करणार आहोत. एक म्हणजे ग्लोबल जिओपॉलिटिक्स, सोशल इश्यूज, इंडियन जिओपॉलिटिक्स यांचं जे काही प्रिपरेशन आहे, हे कशा पद्धतीने केलं पाहिजे आणि कारण की हे जे टॉपिक आहे ना, हॉट टॉपिक असतात. यांना आपल्याला समजलं पाहिजे, की जागतिक लेव्हलला काय चाललेलं आहे, इंडियाच्या लेव्हलला काय चाललेलं आहे. सोशल इश्यूज जे असतात, GS2, GS1च्या बाबतीत आहे ना, ते खूप इम्पोर्टंट असतात. आणि सामाजिकदृष्ट्या एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आहे प्रत्येक व्यक्तीने या गोष्टी सुद्धा समजणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आपण एक सीरीज ही चालू करणार आहोत. ती म्हणजे काय ग्लोबल जिओपॉलिटिक्स, इंडियन जिओपॉलिटिक्स, सोशल इश्यूज. आणि नंबर सेकंड सीरीजमध्ये काय आपण आहे ना, डायरेक्ट एक्झाम ओरिएंटेड, डायरेक्ट टार्गेट ओरिएंटेड आपण स्टडी करणार आहोत. एक प्लॅननुसार चालणार आहोत. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला टार्गेट 2026 IASला आपल्याला टार्गेट करायचं आहे. तर त्यावेळेस आपल्याला सर्वप्रथम माइंडमध्ये एक गोष्ट असली पाहिजे, एक्झाम डेट कधी आहे फायनल. आता मे मध्ये 24 मेला एक एक्झाम डेट आहे प्रिलियम. त्याच्यानंतर मेन्सचं एक शेड्यूल आलेलं आहे. मग त्याच्यानंतर 3 महिन्यांनी मेन्स आहे. आपल्याला आता उदाहरणार्थ आता आपल्याकडे मेन्ससाठी प्रिलियमसाठी आणि मेन्ससाठी किती दिवस बाकी आहे, त्याचा एक रोड मॅप तयार केला पाहिजे. आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि पुढे 5 महिने म्हणजे 7 महिने प्रामुख्याने प्रिलियमला आहे. कळालं का? आणि तिथून पुढे मेन्सला आहे. त्यामुळे 7 आणि 10 महिन्याचा रोड मॅप आपल्याकडे क्लिअर असला पाहिजे. त्यामुळे आपण आहे ना, इथून पुढे ना टार्गेट 2026 IASला आपण पूर्णपणे फोकस करणार आहोत. या दृष्टिकोनात नाही का महाराष्ट्रातील सगळ्या मुलांच्या हितासाठी जे गोष्टी गरजेचं आहे ना, ते एक्झाम क्रॅक करण्यासाठी, टॅकल करण्यासाठी त्या छोट्या गोष्टींवर सुद्धा काम करणार आहोत. ज्यामुळे काय होईल, की मुलांना एक योग्य दिशा भेटेल आणि त्या दृष्टिकोनातनं ते पुढे मूव्ह ऑन करतील. आता फॉर एक्झाम्पल आपण करणार काय आहोत? त्याच्यामध्ये काय 7 मंथ प्लॅन स्ट्रॅटेजी असला पाहिजे. आपल्याकडे 7 मंथची ना एक स्ट्रॅटेजी क्लिअर असली पाहिजे, की 7 महिन्यामध्ये आपल्याला मेन्सच्या कोणकोणते टॉपिक कव्हर करायचे, प्रिलियमच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय प्रिपरेशन करायचे. नंबर सेकंड, डिटेल अनालिसिस विथ प्रिलियम. आपल्याला प्रिलियम एक्झाम द्यायची जरी असेल 20 मे मधली, तर त्याच्या अगोदर आहे ना आपल्याला तिथला अनालिसिस आपल्याला कुठं फोकस केलं पाहिजे, कुठं नाही केलं पाहिजे. कारण की आपल्या समोर आहे ना सिलेबस हा भरपूर मोठा असतो. आणि अशा परिस्थितीमध्ये काय होतं माहिती आहे का, आपल्याला मेन्सचं पण सिलेबस संपवायचा, प्रिलियमचा संपवायचा आणि एक्झाम पीस ऑफ माइंडली द्यायचे. त्या दृष्टिकोनात आपल्याला डिटेल अनालिसिस प्रिलियमचं काय असलं पाहिजे, आपल्याला माहित असलं पाहिजे. थर्ड, आपल्याकडे मेन्ससाठी ना कमी कालावधी म्हणजे 3च महिने प्रिलियम नंतर भेटणार आहे. त्यावेळेस प्रिलियम मध्ये 3 महिने भेटणार आहे, तर त्याच्या अगोदर आपली आन्सर रायटिंग कुठपर्यंत आली पाहिजे, कळालं का? ज्यावेळेस आपल्या आन्सर रायटिंग प्रॉपर वेने असेल, आपण कोणकोणते टॉपिक कव्हर केलेले, कोणते नाही केलेले, ती व्यवस्थित माइंडमध्ये रोडमॅप असेल ना, त्यावेळेस आपल्याला आपण एक आत्मविश्वास आणि कॉन्फिडंटली आपण सामोरे जातो. नंबर 4, आता सेकंड GS फर्स्ट मध्ये आपण ज्यावेळेस एक्झाम देतो प्रिलियमला, त्याचे 2 पेपर असतात. एक म्हणजे GS आणि दुसरा म्हणजे सेकंड म्हणजे CSAT. CSATचे सुद्धा काय फ्युचरमध्ये स्ट्रॅटेजी असली पाहिजे. याची स्ट्रॅटेजी व्हिडिओ पण येणार आहे. ज्या दृष्टिकोनात नाही का मुलांना नाही का जो क्वालिफाईंग झाला पाहिजे, कारण की आज सध्याच्या परिस्थितीत आहे ना क्वालिफाईंग होणं सुद्धा लय मोठी गोष्ट झालेली आहे. तर याच्यावर सुद्धा प्रॉपर वेने मेहनत करायची. आणि दुसरी गोष्ट इश्यूज जे आहेत ना त्याचं डेली अनालिसिस करणं, कारण की न्यूजपेपर रिडिंग कसं करायचे, सोशल इश्यूजचा कसा अभ्यास करायचा आहे, ग्लोबल जिओपॉलिटिक्स, इंडियन जिओपॉलिटिक्सचा सिलेबसला कशा पद्धतीने लिंक करायचा आहे, या पद्धतीने आपण ज्यावेळेस आपण जातो ना, प्रिपरेशन करतो ना, त्यावेळेस आहे ना आपल्याला हे टार्गेट 2026 IAS आहे का, हे अचीव्ह करणं फार सोपं पडणार आहे. थँक्यू सो मच. जय हिंद. गॉड ब्लेस यू ऑल.